गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। लास्ट वीडियो में हमने देखे कि पावड़े काका के फुटप्रिंट्स के बारे में बताया गया है कि पावड़े काका के फुटप्रिंट्स कैसे हैं। एकदम ब्लैक फुटप्रिंट्स है उनके। सॉरी यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लैक फुटप्रिंट्स। अब ये सब क्यों हुआ था? क्योंकि पावड़े काका 20 किलोमीटर कार से आ रहे थे और कार से आने के वजह से उनके जो उन्होंने वातावरण में पूरा प्रदूषित कर दिया, वातावरण प्रदूषित कर दिया। क्यों? क्योंकि कार्बन उन्होंने वातावरण में छोड़ दिया है। तो ये जो ऐप था, ये ऐप वही देखता है कि आप कार्बन कितना निर्माण करते हो, कार्बनचं उत्सर्जन तुम्ही किती करता आहे हे या ऍप मध्ये दाखवलं जाते। म्हणजे तुमच्या या गोष्टींवरूनच, तुमच्या सांगितलेल्या बाबींवरूनच हे लक्षात येतं की हा ऍप कोणत्या पद्धतीचं आहे। तर तेच सांगितलं इथे की तुम्ही 20 किलोमीटर साठी कारने येता, म्हणजे 1 लिटर पेट्रोल तुम्ही दररोज जाळता, म्हणजेच तुम्ही वातावरणामध्ये खूप सारं कार्बन उत्सर्जित करता, कार्बन तुम्ही सोडता, असं इथे सुमितने म्हटलं। त्यावर पावडे काका काय म्हणाले ते बघूया। लेसन नंबर 7 पढ़ रहे हैं हम, फुटप्रिंट्स। चलिए आगे बढ़ते हैं, पेज नंबर 25 से कंटिन्यू करेंगे। काका काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले। म्हणजे सुमितने जे उत्तर दिलं त्या उत्तरावर काका म्हणाले की तू कुछ भी बता रहा है, ये मुझे पटता नहीं है। काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे। तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो। रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहे, सुमित बोलत होता। काय सांगितलं सुमितने की काका तुम्ही जे सांगताय की मला पटत नाही, हे काही बरोबर नाही आहे। हे जे ऍप सांगते हे शास्त्रीय तथ्य है, मतलब ये साइंटिफिक सही है और इसीलिए तुम्ही तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमचे पायाचे जे ठसे आहेत ते ब्लॅक आलेले आहेत। तुमच्या पावलांचा रंग काळा कशावरून ठरतो? तुमच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणावरून। आणि रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत कारण त्यांना कार्बन उत्सर्जनात त्यांचा काहीही सहभाग नाही, तिथेच कार्बन उत्सर्जित केला जात नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्या पावलांपेक्षा अधिक सुंदर आणि चंदेरी आहेत। ही यहाँ पर ये शास्त्रीय तथ्य है कि आपके द्वारा कार्बन बहुत ज्यादा उत्सर्जित होता है, बहुत प्रमाण में वातावरण में छोड़ा जा रहा है और इसीलिए आपके पैरों का कलर ब्लैक है, और लेकिन रेखा मौसी के पैरों का कलर चंदेरी है क्योंकि वहां पर कार्बन किसी भी तरह उत्सर्जित नहीं होता, वो वातावरण में कार्बन नहीं छोड़ते, इसीलिए उनके पैरों के निशान कैसे हैं? एकदम चंदेरी है, ऐसा सुमित कह रहा है। बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करत असतो। किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना। ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण। तापानं फणफणली धरती, आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा। मी ठरवले, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवे, स्नेहल गरीवरून म्हणाली। काय म्हणाली स्नेहल? बाप रे, म्हणजे आपण किती कार्बन उत्सर्जित करतो। आता दररोज मी म्हणजे गाडीने जायची, आता मी काय करणार? आता मी सायकलनी जाणार। कोण म्हणायला लागली आहे? स्नेहल। कारण काय की आपल्या पायाला चिकटलेला कार्बन आपण वातावरणात सोडतो, त्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावून राहिलोय। तिला आळा घालतोय का? नाही, तर तिला आपण हातभार लावतो आहे, म्हणजेच आपण प्रदूषण खराब करतोय। तापानं आपली जी धरती फणफणली आहे तिला पुन्हा आपण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतो आहे। म्हणून आता आपण काय करायला पाहिजे? आता आपण या ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावायला नको, त्याकरिता आपण सायकलने जायला पाहिजे। म्हणजे मी आता ठरवलं, स्नेहल म्हणते मी आता ठरवलं, मैंने आप ठाम निश्चय कर लिया अपना कि नहीं, मैंने आप किससे जाना है? साइकिल से ही कॉलेज में जाना है, जिससे मैं, क्योंकि मुझे पैर कैसे चाहिए? रेखा मौसी जैसे चंदेरी पैर चाहिए है, ऐसा स्नेहल कह रही है। अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनच ये जा करणार, ठरलं एकदा।
अभिषेक क्या बोल रहा है, मेरे तो कॉलेज के सामने ही बस स्टॉप है, तो आज से मैं कॉलेज बस से ही आते जाते जाऊंगा. खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरून गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. अभिषेकचे बाबा म्हणाले. काय म्हणाले अभिषेकचे बाबा, की तुम्ही जे बोलत आहात की सायकलनं जायचं, बसने जायचं, ही सगळी गोष्ट कशी आहे, खरी आहे. ये सारी बातें साइकिल से जाना, बस से जाना, ये सारी चीजें सही है. और इसलिए हम तो भूल ही गए की सायकल न जाणं, बस न जाणं, चालणं, हे सगळे गोष्टी आपण कसं झालंय, आपण विसरून गेलोय. हम सब ये सारी चीजें हम भूल गए हैं. अगर पास से अगर एक कॉर्नर से सब्जी भी लानी है तो हम क्या करते हैं, बाइक को किक लगाते हैं और सब्जी लेने जाते हैं. और फिर हम बताते हैं कि हमें एक्सरसाइज करने के लिए अलग टाइम चाहिए. मतलब ये एक नाटक करते हैं हम की एक्सरसाइज और व्यायाम आणि मॉर्निंग वॉक करिता वेगळं वेळ पाहिजे, ही एक नाटके झाली. बसनं प्रवास करना ये तो हमें जमता ही नहीं. अगर बस से हम सफर करना चाहते हैं तो ये हमें बहुत ऐसा लगता है कि बहुत कमीपना महसूस होता है हमें. नहीं, अच्छा नहीं लगता हमें, हमारे पास में गाड़ी होनी चाहिए, ऐसा हमें लगता है. पण आपल्या पायाला चिकटलेला जो कार्बन असतो तो आपण भरपूर प्रमाणामध्ये वातावरणामध्ये सोडत असतो आणि त्याला जर प्रमाणित ठेवायचं असेल तर पब्लिक ट्रांसपोर्ट इज अ मस्ट. म्हणजे क्या म्हणाले कि अगर अपने पैरों में कार्बन लगा हुआ है और वो कार्बन हम वातावरण में छोड़ रहे तो हम वातावरण प्रदूषित कर रहे हैं, पोल्यूशन कर रहे हैं हम. और इसलिए हमने क्या करना है कि अपने वातावरण को अगर अच्छा रखना है और कार्बन को अगर प्रमाण में रखना है तो इसके लिए हमें पब्लिक ट्रांसपोर्ट इज अ मस्ट. हमें कहीं भी आना जाना है तो हमें पब्लिक ट्रांसपोर्ट से ही करना चाहिए. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. अब देखो रेखा मौसी भी क्या सभी की बातें सुन रही थी और धीरे से उन्होंने अपने जो फर्श पर जो उनके पैरों के जो निशान पड़े हुए थे वो उन्होंने गीले कपड़े से पोंछ लिए. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी. सुमित म्हणाले. रेखा मावशींनी काय केलं कि जे रेखा मौसी पायांचे ठसे, रेखा मौसी के पैरों के निशान जो गीले फर्श पर गिर गए थे, काले निशान, वो निशान देखो कितनी सहजता से रेखा मौसी ने पोंछ लिए, ऐसा सुमित बोला. पण आपल्या पायांच्या वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. पावडे काका बोलले आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. काय म्हणाले आहे की आपण आपल्या पायाचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्या पायाचे जे वातावरणावर ठसे उमटलेले आहेत त्यांना आपल्याला इतक्या सहजतेने पुसता येणार नाही. त्याकरिता आपल्याला झाडे लावावी लागेल. काळ्या कुट्ट जी पावलं आहेत ती आपली थोडी तरी या हिरवा गर्द झाडीमुळे उजळ होतील. म्हणजे काय की हमारे जो पैरों के निशान वातावरण पर पड़े गिर गए हैं तो ये पैरों के निशान कैसे हैं, ब्लैक है, काले हैं. तो ये जो काले काले निशान हमारे पैरों के वातावरण पर गिरे हैं तो इसके लिए हमने पेड़ पौधे लगाना चाहिए और ये हरे भरे पेड़ों की वजह से हमारे पैरों के निशान थोड़े तो भी कम हो जाएंगे. ऐसा सुमित बहुत सारी चीजें ऐसे सुमित बता रहा था. उसी पर पावड़े काका क्या बोल रहे हैं कि हाँ सही है, नहीं तो हम ऐसे ही दौड़ते रहेंगे, इधर से उधर हम दौड़ते रहेंगे ऐसे ही अपने काले पैरों को लेकर. मळलेल्या पायांची है ना, गंदे पैरों वाले इंसान बनकर हम इधर से उधर दौड़ते रहेंगे. और इतने बोलने के बाद में, इतना जब पावड़े काका ने बोले, इतना बोलने के बाद में उनको ऐसा लगा कि वो नीले चौकोन में जो उनके पैर काले हो गए थे
वो काले पैर अब सिल्वर कलर के हो गए, ऐसा उनको भ्रम हुआ. भास झालं त्यांना की निळाशार तुकड्यावर चांदणं पडलं आणि ते चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. असा भास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की आता ह्या निळाशार तुकड्यावर माझी पावलं कशी झालेली आहे, चंदेरी झालेली आहे. तो स्टूडेंट्स, लेसन आपको समझ में आ गया होगा. फुटप्रिंट्स, आप लेसन वीडियो सुनने के बाद में और वीडियो सुनने के पहले लेसन को रीड कीजिएगा ताकि लेसन आपको अच्छे से समझ में आए. ओके स्टूडेंट्स, थैंक यू.